सर्वांना जय भीम मित्रांनो, जय शिवराय, नमो बुद्धाय. मित्रांनो, काल जंतर मंतरवर जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये पोलिसांनी आंदोलकांवर जे विद्यार्थी होते त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज केला. आंदोलक हे संसदेच्या दिशेने जात होते. ते संसदेजवळ पोचतच होते की तिथे आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आणि संसदेचं पावसाळी अधिवेशन हे सुरू असताना जसे आंदोलक हे संसदेजवळ पोहोचले तेव्हा सर्व खासदार हे मागच्या दाराने हे पळून गेले, कारण त्यांना वाटलं हा विद्यार्थ्यांचा भव्य असा मोर्चा संसदेमध्ये येतो का काय. हे आंदोलन यशस्वी झालं नाही असं समजायचं नाही, कारण हे आंदोलन चांगल्यारीत्या यशस्वी झालं आहे. जरी अभिजित दीपकेला त्यांनी पोलिसांनी अलीकडंच अडवलं असलं तरी सर्व बाकीचे विद्यार्थी हे संसदेपर्यंत पोहोचले होते. आणि आज देखील अभिजित दीपकेला अरविंद केजरीवाल असेल, उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि भारतीय विरोधी पक्षनेते माननीय राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव जी हे ठिय्या आंदोलनाला 3 ते 4 तासापासून बसले होते. पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलनासाठी ते बसले असताना आंदोलन हे चालू असताना पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांना ठिय्या आंदोलनस्थळावरून उचलून बसमध्ये कोंबून अटक केलेली आहे. कारण राहुल गांधी हे सरकारी त्या मंत्र्यांसोबत चर्चेची मागणी करत होते. कारण नीट पेपर लीकविषयी जे शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा हे आंदोलक हे किती दिवसापासून मागत आहेत, परंतु सरकार हे काही त्या आंदोलनाकडे लक्ष देत नाही. म्हणून आंदोलकांनी काल जे आंदोलन केलं आणि आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील ठिय्या आंदोलन केलेलं आहे. हे ठिय्या आंदोलन खूपच रंजक स्थितीमध्ये पोहोचलेलं असताना व पोलिसांनी या सर्वांना जे खासदार आहेत विरोधी पक्षाचे, राहुल गांधी असोत, प्रियंका गांधी असोत आणि अखिलेश यादव व त्यांचे कार्यकर्ते यांना सर्वांना अटक केलेली आहे व त्यांना ते अटक करून घेऊन गेलेले आहेत. तर बघूया आता पुढे काय होतं. कारण माननीय उद्धव ठाकरेजी सुद्धा निघालेले आहेत. ते उद्या अभिजित दीपके यांना जाऊन भेटणार आहेत व त्यांनी आंदोलनाला हा पाठिंबा जाहीर केलेला आहे. सध्या महाराष्ट्रातही बहुतेक ठिकाणी आंदोलन हे सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्या नीट पेपर लीकविषयी जे आंदोलन सुरू आहे त्याला पाठिंबा म्हणून राज्यात विविध ठिकाणी आंदोलन चालू आहेत. तर बघूया आपण पुढे या आंदोलनाला आणखी किती रोचक वळण येतात. सर्वांना जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय मित्रांनो.